अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा गावात जल अर्पण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आपल्या गावाचा सन्मान या संकल्पनेतून ग्रामस्थांनी जल व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतः स्वीकारत पाणी संवर्धनाचा निर्धार केलाय। पिंपळखुटा गावात जल अर्पण दिवस निमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला। ग्रामपंचायत व ग्रामपंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। कार्यक्रमादरम्यान पाणीपुरवठा यंत्रणेचे महत्त्व, तिचे योग्य नियोजन आणि देखभाल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। तज्ञांनी पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असल्याचे सांगत तिचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले। यावेळी जलसंधारण, पाणी बचत आणि स्वच्छ पाणी पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। गावातील नागरिकांनी एकत्र येत भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सजग राहण्याचा संकल्प केला। ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मिळून जल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे आश्वासन दिले। पाणी वाचवा, पाणी जपा हा संदेश देत या मोहिमेला सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमामुळे गावात जल संवर्धनाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली असून हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। ग्रामपंचायत पिंपळखुटाचा काही दिवसाआधीच पाण्याचा ताळेबंद आपण सादर केला होता। आमच्या ताळेबंदानुसार ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा साठा परिपूर्ण आहे। तरीही तो परिपूर्ण असलेला साठा आपल्याला भविष्यात आपल्या छोट्या मुलांचा विचार करून भविष्यात जसा तसा ठेवण्यासाठी पाणी ग्रामस्थांनी जपून वापरावे। त्यासाठी आपण ग्रामपंचायतमध्ये एक दिवस कोरडा दिवस पाडतो। पाण्याचा जपून वापर ग्रामपंचायतमध्ये केला जातो आणि आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्या बाबतीत विशेष जागरूक आहेत। त्या पाण्याचा खरंच आणि अगदी जपून वापर करतात। नागरिकांना एवढीच विनंती आहे की उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवसच नाही तरी पाणी वापरताना हे जपूनच वापरले पाहिजे। कारण काही ठिकाणी आपण पाहतो की गावामध्ये जेव्हा फिरतो किंवा जातो त्यावेळेस आपण नळावर पाणी भरतो किंवा घरामध्ये जे नळ येतात त्यावेळेस बऱ्याच वेळा तोट्या सुरू असते। पण मला गावातल्या लोकांना एवढीच विनंती करायची आहे की आवश्यक तेवढंच पाणी वापरा आणि पाणी वापरताना किंवा पाण्याचा वापर झाल्यानंतर गावातल्या नळाच्या टोट्या ज्या चालू असतात त्या आपण बंद कराव्या। तसेच घरामध्ये पाणी वापरत असताना बऱ्याच ठिकाणी आपले नळ म्हणजे घरगुती नळ आहे ते आपला वापर झाल्यानंतरही सुरूच असतात। तर त्यांना विनंती करेल की त्यांनी याची काळजी घ्यावी। पाणी हीच खरी जीवनरेखा आहे आणि पिंपळखुटा गावाने घेतलेला हा संकल्प निश्चितच भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे।